खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले सिने अभिनेता विजय मानवतकर यांनी नंबर 1 निर्धार न्यूजशी नुकताच संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार रमेश जामसंडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. सिने आणि टीव्ही मालिका क्षेत्रात हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटातून विजय मानवतकर यांनी विशेषतः खलनायकाच्या भूमिकेत स्वतःची खासियत तयार केली. खलनायकाच्या भूमिका त्यांच्या गाजल्या. रसिकांच्या हृदयात त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने स्थान मिळविले. भारत भ्रमण करीत राष्ट्रहितासाठी मनोरंजनातून प्रबोधन त्यांनी केले. राजमुद्रा शिवसन्मान मानचिन्ह पुरस्कार देऊन त्यांना नुकतेच कुडाळ येथे सन्मानित करण्यात आले. शिवाय त्यांच्या शुभ हस्ते राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते विश्वजित फडते, प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री काळे, ॲडव्होकेट महेश कुंटे, प्राध्यापक डॉक्टर BN खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर नंबर 1 निर्धार न्यूज ज्येष्ठ पत्रकार रमेश जामसंडेकर यांनी विजय मानवतकर यांच्याशी संवाद साधत मुलाखत घेतली. पाहूया काय म्हणाले विजय मानवतकर. याबद्दल आम्ही त्यांची थोडक्यात म्हणजे छोटेखानी मुलाखत घेतोय. तुमचा सन्मान करण्यात आलेला आहे, पुरस्कार देऊन तुमचा सन्मान झालेला आहे सिंधुदुर्गामध्ये. तर त्या सन्मानाबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात थोडं माहिती सांगा. प्रथमतः मी आपल्या या मातृभूमीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सिंधुदुर्ग ही एक प्रकृती, हा एक निसर्ग, हा बघून मला अतिशय आनंद होता. कारण की महाराष्ट्राचं भूषण, आपल्या देशाचं भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाऊल इथं पडलेले आहे. आणि महाराजांनी काय केलं ते सांगण्याची गरज नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडण्याचं काम केलं. प्रथमतः तो गुण त्यांच्यामध्ये होता. म्हणूनच स्वराज्य निर्माण. तसंच या परिसरामध्ये माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा झाला. आई या सोहळ्यामधून खूप काही शिकायला मिळालं. खरोखर आपण माणसं जमवायला शिकायला पाहिजे. मला अतिशय इथे येऊन खरोखर आनंद झालेला आहे. मी UP, MP त्यानंतर पंजाब वगैरे कामानिमित्त म्हणजे चित्रपटाच्या कामानिमित्त जातो. त्यावेळेस मला अनेक भाषा, अनेक पंथ आणि समाज बांधव मिळत असतात. संस्कृती वेगवेगळी असते. परंतु खरोखर गर्व आहे की आम्ही सर्वजण भारतीय आहोत आणि आमचा देश अतिशय महत्त्वाचा आहे. संपूर्ण देश असा आहे बघा की वेगवेगळ्या एखाद्या चित्रकाराने चित्र करावं. असं जर भारताचा नकाशा जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल खरोखर आपला भारत देश अतिशय महत्त्वाचा आणि इतका मान सन्मानाचा आहे की त्याला कितीही सन्मान दिलं तरीही कमी पडेल असा आपला देश आहे. आणि सिंधुदुर्ग ह्या बाबतीत बोलायचं तरी काय, इथली भाषा, इथली संस्कार, इथलं ते बोलणं. अगदी मी बसस्टँडला जेव्हा जात होतो तर आत्ता मी बघितलं काही कौलाची घरं पण मला इतकं मन माझं असं मोहित करतायत. कौलारूची घरं, त्यानंतर जी एकमेकांशी हसत खेळत संवाद साधणारी जी झाडं आहेत, म्हणजे नारळाची जी झाडं आहेत या पद्धतीने ते सुद्धा मनाला मोहित करत आहे. ही जी मंडळी आहे ती अतिशय प्रेमळ आहे. आणि ज्यांनी हा कार्यक्रम जो ठेवलेला आहे खरात साहेब यांच्याबद्दल मी एक कार्यक्रम केलेला आहे. तर खरोखर त्यांचेही खूप मी आभार व्यक्त मगाशी केलीच, परंतु पुन्हा मी त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो ह्यासाठी की बघा त्यांनी बऱ्याचशा लोकांपर्यंत जर मी पोहोचलो असेल तर फक्त आणि फक्त खराच. कारण की अशी जी ही व्यक्ती आहे ही तुमच्या आमच्या सगळ्यांना जुळवण्याचं जे काम करत असतं ही अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे इकडे तर भरपूर नाट्याचे प्रयोग होतात, कला सादरीकरण होतं, तर बऱ्याचशा भाषेमध्ये बरेचसे चित्रपट वगैरे होत असतात आणि त्या कलेच्यामुळंच मला एक सन्मान मिळतोय.
दुसरी गोष्ट एक दुःखाची ही गोष्ट अशी झालेली आहे की मी मध्य प्रदेशमध्ये गडी मल्हारला जवळपास 1 महिना माझं शूटिंग चालू होतं. मी मुख्य विलनच्या काली उर्फ कालेश्वर म्हणून मी भूमिका त्यामध्ये वठवली. चित्रपटाचं नाव आहे सिंहराव आणि त्या चित्रपटामध्ये ज्युनियर महमूद साहेब हे पण माझ्यासोबत काम करत होते. आम्ही सतत 4-5 दिवस सोबतही होतो, पण आता ते आपल्यामध्ये नाही. त्यामुळे बरीचशी अशी ज्यावेळेस कलाकार आपलं कला सादरीकरण करत असतात, पण त्यांचा शेवटचा दिवससुद्धा सुखाचा व्हायला पाहिजे आणि जनतेचं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे हा दृष्टिकोन आपण आपल्या मनाला बाळगला पाहिजे. त्यांच्याकडं जनतेचंही लक्ष पाहिजे. परंतु होतं काय की अशी जी मोठमोठी जी लोकं झालेली बरीचशी उदाहरणं आहेत की कलाकार हा खूप दुःखी होऊन जातो. असं व्हायला नाही पाहिजे. कारण की बघा त्यांना कॅन्सर होता आणि त्यामुळे आज आपल्या गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत. मला सतत त्यांची आठवण येते त्याची बातमी पण आहे. म्हणून खरंच सर आणि अशा ज्या संस्था आहेत ज्या कलाकार असो किंवा शिक्षक असो ज्यांनी मी वेगवेगळ्या विषयावरती आपलं चांगलं कार्य केलेलं आहे, अशा लोकांना जे खरास सर आहे यांची जी संस्था आहे, तर या संस्थेच्या मार्फत आपल्याला पुरस्कार होतो, सन्मान होतो आणि ह्यामध्ये भेटी गाठी होतं. हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे, खरोखर हा सुंदर प्रयोग होता माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा 2023 आणि त्यांनी एक रेंज पण आहे की ISBN नंबर नोंदणीकृत आहे आणि हा नंबर पुढे बऱ्याचशा लोकांना कामी पडतो. वेगवेगळ्या यापेक्षा त्यासाठी 10 मार्क त्यांनी मला सांगितलं. तर खरोखर त्यांचं अतिशय मोलाचं काम आहे आणि त्यामध्ये तुम्ही जी मंडळी आहात म्हणजेच माझी मुलाखत घेणारी तुमचाही ह्यामध्ये रोल म्हणजेच तुमची ही भूमिका आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कारण की तुम्ही ज्यांनी जे या कार्यक्रमाला आले त्यांनी लाईव्ह डोळ्यांनी बघितलं, परंतु तुमच्या माध्यमातून जे इथं नाही पर्यंत संपूर्ण तुम्ही एवढं काही सगळं मोठं कार्य करता की जसं तसंच हे आहे. ज्यावेळेसही बघायचं असेल त्यावेळेस हे आपण रेकॉर्ड बघू शकतो. हे तुमचंही काम अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हालाही धन्यवाद देतो. विजय सर, तुम्ही एवढे म्हणजे खलनायक भूमिका करता, परंतु तुम्ही एवढे हे एक प्रकृतीने निसर्गाने जे दिलेला माझा जो चेहरा आहे हा चेहराच असा आहे की मला हिरोचं काम मिळू शकत नाही. मला इच्छा आहे परंतु मला ते काम मिळत नाही आणि मिळालं नाही आणि मिळालं तर मी नक्कीच करेन. परंतु बघा डोक्यावरती केस आणि दाढी वाढलेली आहे त्यामुळं हा एक आक्रमक चेहरा दिसतो आणि आक्रमक चेहऱ्याच्यामुळे बरेचसे डिरेक्टर असतात, कास्टिंग डिरेक्टर, की मला फक्त खलनायक या भूमिकेसाठी बोलवतात आणि मी प्रयत्न करतो की त्या भूमिकेमध्ये मी व्यवस्थितशीर आपला अभिनय व्हावा आणि जनतेपर्यंत पोहोचावा. एक मेसेज असतो जसं की शोलेमधला गब्बर सिंग त्यांनी एक मेसेज दिला की वाईट काम जे करतात तर शेवटी काय आणि हिरो मग मला एवढंच म्हणायचं ही पडद्यावरची जी हिरो आहेत यापेक्षा मी कॉलेजला गेलो किंवा प्रबोधन असतात माझे मी तिथं सांगतो की आता माझी सटकली हा लहान बच्चूला सुद्धा डायलॉग माहिती असतो. कारण की त्याच्यासमोर सिरियल आणि चित्रपट याचं मनोरंजन नेहमी वगैरे असतात किंवा मोबाईल असतात, परंतु आपल्याला खरे हिरो माहिती पाहिजे. जसं की एक खरे हिरो होऊन गेले आझाद चंद्रशेखर, त्यांचा डायलॉग होता कि अभी तक वो गोली नहीं बनी है अंग्रेजों के पास जो आजाद का सिंह. हा एक डायलॉग आणि एक माझा पत्र तो डायलॉग आपल्या युवा शक्तीला युवांना लक्षात का राहणार. आता माझी सटकली मनोरंजन म्हणून तुम्ही चित्रपट किंवा मालिका बघा, परंतु आपले जे खरे हिरो आहेत ज्यांच्यामुळे आपण स्वतंत्र झालेलो आहोत एवढा मोठा हिरा आपल्याला मिळाला. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेणं खूप गरजेचे आहे. त्यांची प्रेरणा घेणं
आणि ज्ञानेश्वर महाराज, कुंवराया, कबीर यांनी तर आपल्याला जीवन शिकवलं. तर मी तुमच्या चेहऱ्यांकडे बघतो आणि मी चेहरा बघतो, डोक्यावर तुमचा नाम आहे, हातात तुमच्या भगवा म्हणजे लाल भुगी आहे. एवढं भक्तिमय माणूस म्हणजे भक्तिमय माणूस कसा काय एवढा म्हणजे अभिनय करताना खलनायकाची भूमिका वटवतो. पण तुम्हाला वाईट काय वाटतं काय तेव्हा? नाही, वाईट काहीच वाटत नाही. मला फक्त एवढंच वाटतं, मी भंडाऱ्याकडे जेव्हा गेलो होतो, माझी बंदी शाळा सिरियल बघा, बंदी शाळा सिरियल माझी चालू तरी त्या 10 वर्ष झाली. मला एका महिलेने या कार्यक्रमामध्ये एक शिवी पण दिली. शिवी म्हणजे कशी, अरे ह्यो माणूस का म्हणतो, अरे हे लय गुंडेवानी आहे म्हणे, लय मारताय म्हणे, लय कसं करताय जी म्हणे, असं त्याच्यामध्ये तिने जे मला वाईट नाही वाटतं. मला ते प्रमाणपत्र मिळालं की अभिनय इतका जबरदस्त. खलनायकाचा विषय जो आहे, तर मी श्रावण महिन्यामध्ये मी धार्मिक असल्याच्यामुळे मी दाढी अगोदर ठेवत नव्हतो. माझी सुरुवात अशी झाली आणि मग ती दाढी ठेवल्या गेली आणि कुठंतरी कोणी बघितलं गेलं, कारण की मुलाखतीला खूप टाईम लागला, त्यामुळे शॉर्टमध्ये आणि मग तो चेहरा म्हणजे असं झाला की जसं की रामा रेड्डी साऊथ आणि मग रमेश वांजळे मनसेची बरीचशी नावं मला यायला लागली. आणि खरंच रमत तर मी लहानपणीही मला बरीचशी पुरस्कार मिळाली. मी लहानपणी अगदी मला समजतं तर फक्त अमिताभ बच्चन साहेब. मी अमिताभ बच्चन साहेबांना पडद्यावरती बघूनही शिकलो आणि लहानपणापासून माझी इच्छा होती. माझं आता टक्कल पडलं की अगोदर माझी अशी केस होती पूर्ण इथपर्यंत कल्ले होते आणि शाळेमध्ये मी बच्चन साहेबांच्या स्टाईलने जायचो, त्यांचे आवाजसुद्धा काढायचो. त्या पिरियडला मला असं वाटायचं की अमिताभ बच्चन साहेबांसारखं कुठंतरी छोटी तरी भूमिका करायची, ती माझी जिद्द होती. आणि मला मग मराठी, हिंदी, भोजपुरी सिनेमे मी केलेले आहे, TV सिरियल केलेली आहे, भरपूर काय बरेचसे हा कलेचा समुद्र आहे, त्याच्यामध्ये दिग्गज कलावंत आहे. आणि आकाशामध्ये शुक्र तारा फक्त एक लक्षात राहतो, पण बाकीचेही तारे आहेत. त्याप्रमाणे मीही एक छोटंसं कार्य करणार एक छोटासा कलावंत आहे. शुक्र तारा तर नाही आहे, परंतु एक त्यामध्येच माझं काही ना काही थोडंफार कुठंतरी अस्तित्व आहे, कारण की कला हे खूप मोठं समुद्र आहे. सर, तुमची मुलं आता मोठी झाली असतील, किती काय असतात शिक्षण घेत असताना? मुलगी एक मुलगी आहे, 12वीला, 8वीला आहे. मग मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा एखादा चित्रपट बघितल्यानंतर माझे बाबा चित्रपटात अशी भूमिका करतात बरेच तर वेळेस असं सांगतात का? म्हणजे हो, त्यांना अभिमान वाटतो काय? त्यांना अभिमान वाटतो. आणि कुठे कुठे मग आता ते मुलांची वय आहे ना, कुठे कुठे ते एखादा असा प्रश्नही निर्माण होतो त्यांच्या मनामध्ये, सांगतो कारण की माझे जी कामं असतात ती कामं थोडी वेगळीच असतात. त्याच्यामुळे आत्ता मग माझं जखमीशेर चित्र माझा पण ॲक्सिडेंट झालेला आहे फाईट सीनमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता, हे पूर्ण फाटलेलं आहे आणि मी गेलो होतो, गेल्यामध्येच भिंती होती. पण आज रोजी मी प्रेमामुळं आणि तो त्याला ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, राम म्हणा, गॉड म्हणा, कुठलंही नाव द्या, जसं की हवा आहे तिला पाहू शकत नाही पण आहे ना, तसं माझी एक श्रद्धा आहे, ती एक ऊर्जा आहे, एक कुठली तरी शक्ती आहे जी संपूर्ण प्रकृती चालवते आणि त्या कृपेने मी जगत आहे, मी जगलेलो. सर, माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळा निमित्त तुम्ही आमच्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आला. तुमचं मनापासून आमच्या निर्धार जे न्यूज चॅनल आहे त्याच्यात आम्ही आभार व्यक्त करतो आणि असंच आम्हाला प्रेम द्या आणि तुमची जास्तीत जास्त जगभर तुमचं नाव होते. म्हणजे गब्बर सिंग नंतर आमचा विजय असं एक असा उमटू द्या. या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान बोलला सर. नाही, आता कालच मी सरांशी